नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने आपल्या 2 मुलांसह कार नदीत टाकून आत्महत्या केली होती. शुक्रवारी सकाळी मुदखेड तालुक्यातील पुणेगाव नदी पुलावर ही घटना घडली आहे. या घटनेत आता मोठी आणि मनाला धक्का लावणारी माहिती समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी शिक्षक पित्यानेच आपल्या दोन्ही चिमुकल्या मुलांचा पोटात आणि छातीत चाकू भोसकून खून केला. त्यानंतर मृतदेह गाडीत टाकून स्वतः गाडी भरधाव वेगाने चालवत 50 फूट खोल गोदावरी नदीत टाकली. निर्दयी बापाने निष्पाप मुलांची हत्या केल्याची बाब उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी मयत पित्याच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दिनांक 17/7/26 रोजी सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास सुनील नारायण मोरे हे शिक्षक आहेत. मुलगी सारा व मुलगा सुमित हे तिघे गाडीत जात असताना त्यांच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगाने चालवून नदीच्या पुलाचे रेलिंग तोडून नदी पात्रात बुडून स्वतःचे मरणास कारणीभूत झाले होते. परंतु मुलगा सुमित व मुलगी सारा यांचे शवविच्छेदन अहवालाचा रिपोर्ट आल्यानंतर त्यामध्ये स्टॅबिंग टू चेस्ट अँड ॲब्डॉमिनल असे मत वैद्यकीय अधिकाऱ्याने दिल्याने मयत सुनील नारायण मोरे यांच्या विरुद्ध पोस्टे नांदेड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कलम 103/238 BNS प्रमाणे सदर गुन्ह्यात पोलीस फिर्यादी असून तपास चालू आहे. हत्या करतो असे स्टेटस होते, त्याचा तपास चालू आहे.